2 तोट्या मारून पूर्णपणे बुडाला तर त्याला महापूर म्हणतात. हाय गाइस, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आजचा व्हिडिओ मी एकदम अनफिल्टर्ड शूट करते. ॲक्च्युली आय डोंट हॅव माय आयफोन राईट नाव घरी, म्हणून मी विचार केला यांनी काय केलं आहे आपण याच्याने शूट करूया. सो आता ना मी जाणार आहे कॉलेजला. माझं घसं थोडंसं बसलं आहे आणि आता हे गाडी तुम्ही रेनकोट काढते कारण आज माझ्या फ्रेंडसोबत चालली आहे. सो रेनकोट घेऊन जाते सोबत आणि ती मला घ्यायला येणार आहे. आम्ही जाणार आहे. सो तुम्ही रेनकोट काढला आणि चावी देते घरी परत. सो आता हे स्कार्फ आणि रेनकोट मी घेतलं आहे आणि आमचा असा रस्ता कसा आहे ती कुठे घ्यायला मला येते सांगू का तुम्हाला. तिचं घर माझ्यापासून थोडंसंच लांब आहे. सो आम्ही मिडवे जातो किंवा ती माझ्या घरापर्यंत येते किंवा मी तिच्या घराखाली जाते. जसं आवडतं तसं आम्ही जातो. तर आता बेसिकली इसका चिखल इकडे एंड इस चिखल में भी हम कॉलेज जाते हैं. जावंच लागतं कारण अटेंडन्स अँड खूप काही गोष्टी शिकायला भेटतं. सो आता मी निघाली आहे. ती बघू कुठपर्यंत पोचते किंवा मी तिथपर्यंत पोचून जाईल तोपर्यंत मी निघाली नसेल. असं बी कभी कभी होत आहे. तर आता आपण चाललो आहे निवड चिखल. तर तुम्हाला डेमो दाखवून देतो. इतकं चिखल आहे एखादा माणूस सटकून पडेल ना तरी पटकनपणे उचलायला येणार नाही. इतकं इथे लोक पण दिसत नाही यार. लेट इट बी. आता मी चालली. A few moments later. आय सेड माझे फ्रेंड्स अजून पण आले नाही मला घ्यायला आणि मी तिच्या घरापर्यंत पोचून जाईल 1 मिनिटात. आणि बेसिकली 5 मिनिटाचं अंतर आहे. तर म्हणजे मी 4 मिनिटं चालून 1 मिनिटाच्या आत तिच्या घराच्या खाली पोचणार आहे. आणि अभी तक वो आई नाही मुझे लेने. सो मी तिच्या घराखाली पोचून जाईल अँड ती अजून घराच्या खाली पण उतरली नसेल असं मला तरी वाटतं आहे. कारण वो थोडं स्लो टाईप के है आणि मला असं बिलकुल नाही आवडत. थोडंसं फास्ट काम झालं पाहिजे. आपण एखादी गोष्ट करतोय तर थोडंसं गुळगुळ कमी केली पाहिजे असं मला तरी वाटतं. तर आता मी तिच्या घराखाली पोचते अँड बरं थोडंसं मॉर्निंग वॉक पण जातो आपण. चांगल्या पॉईंटनी विचार करूया. आता ते बघा ती निघाली आणि तिची गाडी दिसते का तुम्हाला ज्युपिटर त्याच्यामधून ती येते. आता मी गाडीवर बसते आणि आम्ही चाललो. आता मी कॉलेजला चाललो आहे आणि एका साईडला इकडे गर्दी झाली कारण लोकांना शाळेत सोडायला यायला आहे नर्सरीसाठी 8 वाजता शाळेत. आणि मी जेव्हा शाळेत होती ना माझी शाळा इकडे रंगूबाई जोंदारे तर आमची शाळा ना 7 वाजता असायची प्रायमरीची आणि हायस्कूलची दुपारून असायची. तर आम्ही थोडंसं सबवे सफर खेळत गाडीवर कॉलेजला चाललो आहे. आता मी कॉलेजला पोचेल ना तेव्हा तुम्हाला दाखवतो. 2 hours later. मला रस्त्यात लागल्यास आम्ही पूर्ण ओलं झालो आणि मी रेनकोट पण नव्हता घातला ना. तर आता आम्ही एका ठिकाणी थांबलो आहे. मी रेनकोट घालून घेणार आहे त्याआधी. आणि आता थोडंच वेळ आम्ही 2 मिनिटात कॉलेजला पोचू पण आम्हाला इथेच पाऊस लागून गेला आहे. सो आता आपण रेनकोट घालून घेऊया. दिस इज माय रेनकोट. आम्ही रेनकोट घातला पाऊसच थांबून गेला बट किती छान जादू दिसते जादू. आता आम्ही पोचतो 1 मिनिटात कॉलेजमध्ये. आता ऑलमोस्ट 8:20 झाले आणि कॉलेज स्टार्ट वाजता. तर आता आम्ही 20 मिनटं लेट आहे बट पावसामुळे लेट झालं आहे. लेट इट बी. पोचतो 1 मिनिटात आता कॉलेज. तर काय आम्ही 8:28ला कॉलेजच्या मध्ये पोचलो आहे. दिस इज आवर कॉलेज. आता आम्ही चाललो आहे क्लासरूममध्ये. आमचं पहिले प्रॅक्टिकल आहे MLचं म्हणजे मशीन लर्निंग. तर आता आम्ही चाललो आहे. पूर्ण भिजलो बट जावं तर लागेल. नो ऑप्शन. गेलो नाही त्याच्यापेक्षा लेट गेलेलं परवडलं. सो आता मी चाललो आहे. ही तर पूर्ण गाडी चालवत होती ना ते शर्ट बीट पण ओलं होऊन गेलं होतं. आहे ओलं अजून. सो आता मी चाललो वरती. काय केलं तर इकडेच दिसतं आहे बट आमच्या क्लासमध्ये नाही. सो लेट्स गो टू द प्रॅक्टिकल. 2 hours later. काय तर आमचं लेक्चर झालं आहे आणि आम्ही टिफिन पण खाल्ला. ते करायला आम्ही तर रोज येतो कॉलेजला. आता आम्ही कॉलेजच्या बाहेर चाललो आहे कारण याच्या पुढे आमचं काही नाही आहे म्हणून आम्ही कॉलेजच्या बाहेर चाललो आहे. बेसिकली या माझे फ्रेंड्स आहे.
ती एका मिनिटात मुंडी वळून घेतली. मुंडी म्हणजे मान वळून घेतली आहे. गाईज आत्ता वाजले ऑलमोस्ट 4:15 आणि मी घरी आली आहे ऑलमोस्ट 3 वाजता. मी काय खाते, कुरडई आणि वेफर्स. बाहेर थोडा पाऊस चालू आहे बट आता कमी झाला आहे. सकाळी आम्ही चाललो होतो कॉलेजला अँड लिटरली इतकं पाऊस येऊन गेला होता. अर्ध्या रस्त्यातच आम्ही एक चूक केली की घरूनच रेनकोट घालून निघून जायला पाहिजे. बट नेक्स्ट टाईम लक्षात ठेवेल. मी घराच्या बाहेर चालले कारण आय एम गेटिंग बोर्ड घरात बसून. आणि मी हे घातलं आउटफिट. माझ्यासोबत ही बॅग पण आहे, थोडं काम आहे ते करायचं आहे. आणि त्यानंतर परत घरी येईल. पाऊस येतोच आहे बट मला थोडंसं बोर होतं आहे घरात. म्हटलं की चक्कर मारून येऊ आपण. सो मी चालली आता गाडी काढायची. पाऊस बारीक येतच आहे. रे गाडी लावली आता गाडी काढू. लेट्स गो. मला एक पिंपल आलं तुम्हाला दिसू शकतो, तो इग्नोर करा फक्त. आणि आता मी बाहेर गेली होती तर मी केव्हाच घरी आली आणि मी बाहेर थोडं काम होतं ते करायला गेली होती. थोडंसं फॉर्म वगैरे भरायचं होतं एका ठिकाणचा, तर तिकडे गेली होती. आणि आता मी जेवायला बसली तर फायनली आज आमच्याकडे जेवायला वरण चिकोले आहे. ते मला खूप जास्त आवडतात. त्याच्यावरती मी असं लोणचं टाकलं आहे, म्हणजे असं त्याचा खार म्हणजे अजून टेस्टी लागतं. आणि आता फायनली आमचं कॉलेज स्टार्ट झाले. आता मला एक गोष्ट सांगायची की आता परत पाऊस सुरू झालेला आहे. लाईक थोडे दिवस गॅप होता पावसाचा आणि आता परत रेग्युलर पाऊस सुरू झाला आहे. तर आता येल्लो अलर्ट आता परत जाहीर झालं. तर असं वाटतं की एखाद दिवस कॉलेजला सुट्टी भेटायला पाहिजे, बट ते होईल का नाही आता बघू. आता असंच बोलल्यापेक्षा कॉलेज रेग्युलर जायला पाहिजे, पण आता सुट्टी भेटव असं वाटतंय मला. आता मी जेवण करते मस्त वरण चिकोल्या. हे तुम्हाला आवडतं की नाही मला कमेंट्समध्ये सांगा. तर मी आता उठली आणि आवरलं थोडंफार, आंघोळ वगैरे पण झाली माझी. बट आता आम्ही ठरवलं आहे की आता इतक्या पावसात कोण नाही रे बाई कॉलेजला. आणि इतके पाऊस लिटरली घराच्या बाहेर जरी पडलं ना बघ, आता ही पार्किंगला जागा आहे ना आमच्या इथे, ते पूर्ण पाणी साचलं आहे. आणि इतक्या पावसात कोण जाणार आहे कॉलेजला. सो आम्ही आज जाणार नाही आहे. आज येल्लो अलर्ट पण आहे आणि न्यूज पण चालू आहे ना. ती न्यूजवर एखाद्या दाखवत आहे. माझी आजी न्यूज बघत बसली, तुम्हाला मी दाखवते. इकडं न्यूज चालू आहे ना, न्यूज लावली आता तुम्हाला पण दाखवते. मला ट्रेकिंगला जायचे पण ते पण पॉसिबल होणार नाही कारण खूप जास्त प्रमाणात पाऊस चालू आहे. सो लेट्स सी. इकडे जाणं होतं मी तो ब्लॉग लवकरच काढणार आहे. आम्ही लवकर जाणार आहे ट्रेकिंगला. पण आता हा घरच्या घरीच पाऊस आम्ही एन्जॉय करतो कारण इतका पाऊस आहे ना. आता मी आवरलं आहे ना, आता आपण पुढचं बघूया. चहा पाणी काही आत्ताशी आंघोळ झाली माझी ना. न्यूज बघतोय आणि आजीला एक गोष्ट तुम्हाला सांगायची की नाशिकबद्दल पुराबद्दल. तर आजी बोल. 2 तोंड्या मारुती पूर्णपणे बुडाला तर त्याला महापूर म्हणतात. तुला सांगून होते 2 तोंड्या मारुती पाय कमरेपर्यंत छातीपर्यंत आलं ना त्याला महापूर नाही. पूर्ण मारुती बुडाला तर महापूर म्हणते. महापूर आम्ही जसं नाशिकला राहायला आलो त्याच्यापासून 2-3 वेळा महापूर आलेला आहे. पूर्ण मारुती बुडून जात होते, दिसत नाही. पूल पाण्याखाली जात्या छोटे छोटे रामकुंडवर पूर्णपणे, तेव्हा महापूर लागते त्याला. समजलं. लक्षात ठेवायची ही गोष्ट. आजीनं काय सांगितलं, 2 तोंड्या मारुती पूर्ण बुडाला तर महापूर. अच्छा. हा असं तसं. आता वेळ झाली गरम गरम पोहे खाण्याची. बाहेर मस्त पाऊस चालू आहे. आम्ही भजे करणार होतो, भजे नाही केले, पोहे केले. सो लेट्स एन्जॉय. 2 hours later. काही तितकं मरणाचा पाऊस चालू आहे आणि आम्ही आता ना माझ्या स्कूलमध्ये आलेलो आहे. माझ्या बहिणीचं ना व्हेरिफिकेशन करायचं आहे, समथिंग 10वीचं आहे काहीतरी. तर रेनकोट घातलं आणि पूर्ण भिजली पावसात येऊन. पण मम्मी गेली मध्ये ते करायला जाती म्हणजे. आणि ही आमची स्कूल आहे. मी पण ह्या शाळेत होती आणि आता मी ॲज अ एक्स स्टुडंट इकडे आली आहे. काहीतरी काम आहे इकडे, तर बघूया. आम्ही मध्ये जाऊन बघते. ओली झाली पूर्ण. माझी स्कूल आहे. इकडं हा आमचा प्लेग्राऊंड होता. नंतर तिकडे कॉरिडॉर्स हे सगळे. आणि इकडं इतका पाऊस पडतोय आता ऑलमोस्ट 10-10:15 वाजले रात्रीचे. आणि आता मी थोडंसं प्लॅनिंग करते आहे. तर मला एक गोष्ट सांगायची की आता इतका पाऊस आहे आणि आता हा पाऊस कधी थांबणार आहे कधी नाही हे पण सांगू शकत नाही. बट आता मी 2 दिवसापासून कॉलेजला नाही गेलेली, काल पण नाही आणि आज पण नाही. तर उद्या मला जावं लागणार आहे. सो बघूया आता काय होते. मी आता हे आवरले. आता मला थोडं स्किन केअर करायचं आहे, त्यानंतर मी झोपणार आहे.